पेट्रोल डिझेलमध्ये मोदी सरकार आपल्याला कसं लुटतं आपल्याला माहिती आहे का? पेट्रोल डिझेलचे भाव कमी असताना आपल्याला खूप जास्त रेटमध्ये पेट्रोल डिझेल विकत घ्यावा लागते. इंटरनॅशनल मार्केटमध्ये कच्च्या तेलाचे रेट कमी आहेत, तरी देखील मोदी सरकार लोकांना पेट्रोल डिझेल महागामध्येच विकते. 2014 मध्ये कच्च्या तेलाची किंमत $111 प्रति बॅरल होती. त्यावेळेस सामान्य जनतेला पेट्रोल 71 रुपये लिटरमध्ये मिळायचे, तर डिझेल 55 रुपये प्रति लिटर मिळायचे. आणि आता 2024 मध्ये कच्च्या तेलाची किंमत $85 प्रति बॅरल आहे. कच्च्या तेलाची किंमत कमी असून देखील आज पेट्रोल 100 रुपये लिटर तर डिझेल जवळजवळ 90 रुपये लिटर मिळते. कच्च्या तेलाची किंमत 23% कमी झाली, तरी देखील पेट्रोलचे भाव 40% वाढले आणि डिझेलमध्ये 80% जास्त वसूल केले जाते. डिझेल आणि पेट्रोलच्या वाढीचे दर सामान्य व्यक्तीच्या प्रत्येक वस्तूवरती त्याचा परिणाम पडतो. या सर्व गोष्टीचा परिणाम कोणाला भोगावा लागतो? एक सामान्य जनतेला. कच्च्या तेलाची किंमत कमी असून पेट्रोल डिझेल महागामध्ये विकले जाते, तसेच अन्य वस्तूवरही त्याचे परिणाम दिसून येतात. मग